तन्वी आर्यनच्या बाईकवर मागे बसलेली पाहून आर्यन एकदम चकित झाला. काय करतेस तू हे? आर्यनने आश्चर्याने तन्वीला विचारलं. दिसत नाही? तुझ्यासोबत घरी येते. आपण शेजारीच राहतो, विसरलास का? तन्वी म्हणाली. हो, पण तू माझ्या बाईकवरून का येत आहेस? तुझी स्कूटी नाही का? आर्यन रागात म्हणाला. तुझी बाईक? विसरू नको, ही माझ्या दादाची बाईक आहे. तुझ्या परमिशनची गरज नाही मला या बाईकवर बसण्यासाठी, तन्वी म्हणाली. हो, माहीत आहे मला, विसरलो नाही मी, आर्यन म्हणाला. हो ना, मग चल घरी, सुरू कर बाईक, तन्वी म्हणाली. तू खरंच येते बाईकवर माझ्यासोबत? काय विचार करतील कॉलेजमध्ये सगळे, असं वाटत नाही तुला? आर्यन म्हणाला. मला काही फरक पडत नाही. ज्याला जो विचार करायचा आहे तो करू दे. मी तुला एकट्याला तर बाईक घेऊन जाऊ देणार नाही. तू काहीतरी केलंस म्हणजे बाईकला, कुठेतरी ठोकलीस किंवा कुठेतरी रेस करायला घेऊन गेलास तर? माझा नाही विश्वास तुझ्यावर, तन्वी म्हणाली. येताना घेऊन आलोच होतो ना मी व्यवस्थित. तसंच घेऊन देखील जाऊ शकतो. तुला बॉडीगार्ड बनायची गरज नाही, आर्यन रागात म्हणाला. तुझी नाही, मी बाईकची काळजी करते, तन्वी म्हणाली. हो, ते म्हणत होतो मी. थोडीच तुला माझी काळजी असणार आहे, आर्यन म्हणाला. आता तू बाईक सुरू करतोस का मी चालवू? तन्वी म्हणाली. तुला येते चालवता? आर्यन कुत्सितपणे हसत म्हणाला. येते थोडी थोडी, तन्वी हळू आवाजात म्हणाली आणि आर्यनने बाईक सुरू केली. तुला दाखवतो बाईक कशी चालवतात ते, आर्यन म्हणाला. हो, पण बाईकची स्पीड वाढवलीस तर बघच. 25च्या पुढे स्पीड वाढवायची नाही, तन्वी म्हणाली. काय? 25? ही काय सायकल आहे? आर्यन वैतागून म्हणाला. हो, तेवढी स्पीड ठेवायची, तन्वी म्हणाली आणि ते बाईकवरून रोडवर आले. पण तन्वी आर्यनला बाईकची स्पीड अजिबातच वाढवू देत नव्हती. अगदी रिक्षा आणि सायकल देखील त्यांच्या स्पोर्ट्स बाईकच्या पुढे जात होत्या. आर्यनने थोडी स्पीड वाढवली तरी तन्वी मागून त्याला पाठीला तिची बोटं टोचवत होती आणि ओरडत देखील होती. आर्यनला नको असताना देखील तिचं ऐकावं लागत होतं. स्पीड वाढवू नको, माझ्या दादाची बाईक आहे, तन्वी मागून आर्यनला सतत सांगत होती. तुझ्या दादाची बाईक, दादाची बाईक, दादाची बाईक, कान दुखू लागले माझं ते ऐकून ऐकून. अजून किती स्पीड कमी करू? आता काही बाईक वरून उतरून धक्का देत नेऊ का घरी? आणि तुझी बोटं रुतवणं बंद कर माझ्या पाठीत अगोदर, आर्यन वैतागून म्हणाला. तू ऐकत नाहीस मग मी तसंच करणार ना, तन्वी म्हणाली. तुझ्यामुळे 20 मिनिटांचा प्रवास पाऊण तास झालं करतोय. शांत बस, नाहीतर मी तुला इथंच उतरवेन, आर्यन चिडून म्हणाला. असा कसा उतरवशील? माझ्या दादाची बाईक आहे, तन्वी परत म्हणाली. आता परत जर तुझ्या दादाची बाईक आहे असं म्हणालीस ना तर मी इथेच गाडीवरून उतरून चालत घरी जाईन. मग तू ये तुझ्या दादाची बाईक घेऊन घरी, आर्यन म्हणाला आणि तन्वी थोडी शांत बसली. फायनली ते दोघे घरी पोचले. आर्यनने तन्वीच्या घरच्या पार्किंगमधून जिथून बाईक नेली होती तिथेच परत ती लावली. बाईक थांबताच तन्वी पटकन बाईकवरून उतरली. आर्यन हेल्मेट काढत होता तोपर्यंत तन्वी पुढे आली आणि तिने बाईकची चावी काढून घेतली. यापुढे कधीच माझ्या दादाच्या बाईकला हात लावायचा नाही, तन्वी आर्यनसमोर बाईकची चावी धरून म्हणाली आणि लगेच घरी निघून गेली. आर्यन खूपच वैतागला होता, पण तो पण बाईकवरून उतरून घरी निघून गेला. तन्वी घरी आली आणि तिच्या आईला जोरात हाका मारू लागली. ते ऐकून तन्वीची आई सीमा तिथे आली. काय झालं आहे? एवढं ओरडत का आहेस? सीमा म्हणाली. ओरडू नाही तर काय करू? तू आर्यनला दादाच्या बाईकची चावी का दिलीस? तन्वी रागात विचारू लागली. मग काय त्यात झालं एवढं? त्याची बाईक पंक्चर झाली होती म्हणून आपली बाईक दिली, सीमा म्हणाली. अजिबात द्यायची नाही त्याला बाईक, तन्वी म्हणाली आणि सीमा थोडी चिडली. काय झालं दिली तर? आणि या अगोदर जुन्या घरी होतो तेव्हा तुझ्या दादाचे मित्र नेतच होते ना बाईक, मग आर्यनने नेली म्हणून काय झालं? त्याची आई किती लाड करते तुझे. नशिबाने इतके चांगले शेजारी भेटले आहेत, पण तुला मात्र सतत त्या आर्यनसोबत भांडायचं असतं, सीमा रागात म्हणाली. काकी छानच आहेत, पण तो आर्यन मला अजिबात आवडत नाही, तन्वी म्हणाली. पुढे सीमा काहीतरी बोलणार इतक्यात तन्वीची आजी तिथे आली. अगं काय चालू आहे तुमच्या दोघींचं? आजी विचारू लागली आणि तिथेच सोफ्यावर बसली. तन्वी आजीजवळ गेली आणि आजीला मिठी मारून तिथे सोफ्यावर बसली. आजी तन्वीच्या केसातून हात फिरवत होती. काय झालं सांग मला, आजी विचारू लागली.
काही नाही. बाबा कुठे आहेत? तन्वी विचारू लागली. तुझे बाबा गेले आहेत क्लबमध्ये, सीमा म्हणाली. तिथे जवळच एक रिटायर्ड मिलिटरी ऑफिसरचा क्लब होता. तन्वीचे बाबा बऱ्याच वेळा तिथे जातात. मग त्यांना माझ्यासाठी? हो, तुझ्यासाठी पेस्ट्री आणायला सांगितले आहेत, सीमा तन्वीचं वाक्य पूर्ण होण्या अगोदरच म्हणाली. आणि तन्वी हसू लागली. एवढं गोड खातेस तर थोडं गोड गोड देखील बोलत जा, सीमा हसत म्हणाली. आजी बघ ना, तन्वी आजीला म्हणाली. जाऊ दे ग सीमा. बरं तनू, तू इथे आल्यापासून मला एकदाही ते करून दाखवलं नाहीस, आजी म्हणाली आणि तन्वीने आजीकडे पाहिलं. तिला लगेच समजलं की आजी कशाबद्दल बोलत होती. परत बघू, तन्वी परत आजीला मिठी मारून म्हणाली. परत नाही, आत्ता. जा ना, तयार होऊन ये, आजी म्हणाली आणि तन्वीला तिला नकार देणं जड झालं. बरं ठीक आहे, आले मी लगेच तयार होऊन, तन्वी म्हणाली आणि आत तयार होण्यासाठी गेली. आर्यन घरी येऊन फ्रेश होऊन सोफ्यावर मोबाईल बघत बसला होता. तो इंस्टाग्राम स्क्रोल करत होता आणि अचानक त्याला व्हॉट्सअपवर एक मेसेज आला. त्याने व्हॉट्सअप ओपन केलं तर एका अननोन नंबरवरून तो मेसेज आला होता. त्या व्यक्तीने आर्यनला एक फोटो सेंड केला होता, जो की आर्यनचाच होता. आज आर्यन कॉलेजमध्ये तन्वीच्या दादाची बाईक घेऊन गेलेला, त्यावेळी बऱ्याच लोकांनी फोटो काढलेले. तेव्हाचाच तो एक फोटो होता आणि त्या फोटोखाली आज तू खूपच हँडसम दिसत होतास असं लिहिलं होतं. ते पाहून आर्यन थोडा चिडला होता, कारण आज पहिल्यांदा त्याला असा मेसेज किंवा त्याचाच फोटो आला नव्हता. खरं तर मागच्या वर्षी आर्यन जेव्हा फर्स्ट इयरला होता तेव्हापासून आर्यनला बऱ्याच वेळा अननोन नंबरवरून असे मेसेज आणि फोटो आले होते. आर्यन आणि त्याच्या मित्रांनी खूप प्रयत्न केला, पण ती व्यक्ती कोण आहे हे त्यांना अजून समजलं नव्हतं. त्यामुळे असा कधी मेसेज आला की आर्यन फक्त तो नंबर ब्लॉक करत होता. पण त्यांना इतकं समजलं होतं की ती एक मुलगी आहे. सेकंड इयर सुरू झाल्यापासून आज पहिल्यांदाच त्या मुलीचा मेसेज आला होता आणि आर्यनने नेहमीप्रमाणे तो नंबर ब्लॉक केला. पण त्याने कितीही नंबर ब्लॉक केले तरी ती मुलगी नवीन नंबरवरून परत मेसेज करतेच. आजपर्यंत आर्यनने त्या मुलीचे जवळपास 20 ते 25 नंबर ब्लॉक केले होते. आर्यनने नंबर ब्लॉक करून मोबाईल बाजूला ठेवला आणि डोळे बंद करून शांतपणे सोफ्यावर डोकं ठेवून बसला. आर्यन, एक काम कर ना, असं म्हणत स्वाती तिथे आली. आर्यनने डोळे उघडून तिच्याकडे पाहिलं. काय झालं आई? आर्यन म्हणाला. अरे मी डोसे बनवले आहेत तुझ्यासाठी, तुला आवडतात ना? स्वाती डोशांची प्लेट घेऊन आर्यनसमोर उभी राहिली. आर्यन डोसे पाहून थोडा खुश झाला. डोसे बनवले आहेस तू? दे, मला खूप भूक लागली आहे, आर्यन म्हणाला आणि स्वातीच्या हातातील प्लेट खाण्यासाठी घेऊ लागला. अरे थांब, तुझ्यासाठी नाही येत ते, स्वाती आर्यनला थांबवत म्हणाली. अगं आत्ता म्हणालीस ना माझ्यासाठी केले आहेत, मग दे ना, आर्यन म्हणाला. हो, तुझ्यासाठीच केले आहेत, पण हे अगोदर तन्वीला देऊन ये, तोपर्यंत मी तुझ्यासाठी गरम गरम डोसे बनवते, स्वाती म्हणाली आणि आर्यन चिडला. तिला देण्याची काय गरज आहे, आर्यन वैतागून म्हणाला. अरे तिला पण आवडतात असं म्हणाली होती ती मला. जा ना, देऊन ये तिला, स्वाती परत आर्यनला सांगू लागली. तू असं कर ना, त्या तन्वीला इथेच आपल्या घरी ठेवून घे, तसंही निम्मा दिवस तर ती इथेच असते, आर्यन चिडून म्हणाला. आर्यन, एक काम सांगितलं तर किती कटकट करतोस रे, आणि काय झालं तिला दिलं तर? जा, हे देऊन ये अगोदर, डोसे थंड होत आहेत, स्वाती देखील थोडी रागात म्हणाली. मी नाही जाणार, अनुजला पाठव, आर्यन त्याचा मोबाईल हातात घेऊन म्हणाला. तो बाहेर गेला आहे, तू जा बरं, स्वाती म्हणाली. ठीक आहे, मग मी अगोदर खाणार आणि मग जाणार, आर्यन प्लेट घेत म्हणाला. अजिबात नाही, एकदा खाल्लोस की पडशील इथे लोळत सोफ्यावर, मग उठणार नाहीस, माहीत आहे मला. अगोदर हे देऊन ये, मी तुझ्यासाठी लगेच दुसरे बनवते, आणि शेवटी आर्यनला हो म्हणावं लागलं. ठीक आहे, असं म्हणत आर्यन तन्वीच्या घरी डोसे घेऊन गेला. आर्यन तन्वीच्या घरी दरवाजाबाहेर उभा होता. तो बेल वाजवणारच होता, तोपर्यंत त्याला दिसलं की दरवाजा तर उघडाच होता. तो सरळ आत आला आणि समोरचं दृश्य पाहून अगदी चकित झाला होता. हॉलमध्ये तन्वी नैनोवालेने या गाण्यावर कथ्थक डान्स करत होती. आर्यन जे पाहतोय त्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. तन्वीने एक सुंदर आकाशी रंगाचा अनारकली ड्रेस घातला होता, ज्याची ओढणी तिने एका खांद्यावर घेऊन दुसऱ्या बाजूला कमरेवर त्याची गाठ बांधली होती.
तिच्या केसांची वेणी घातलेली होती, जी ती डान्स करताना तिच्यासोबत नाचत आहे असं वाटत होतं. तिच्या चेहऱ्यावर तिचे समोरचे केस उडत होते. तन्वीच्या पायात घुंगरू बांधलेले होते, ज्याचा आवाज पूर्ण हॉलमध्ये गाण्यासोबत गुंजत होता. आर्यन त्या क्षणात तन्वीला पाहण्यात एकदम हरवून गेला होता. ती तन्वी आहे यावर तो विश्वासच ठेवू शकत नव्हता. तो तिथे का आला आहे आणि कशासाठी आला आहे हे देखील तो विसरला होता. त्या गाण्यावर तन्वी अगदी एक आणि एक ठोका धरून डान्स करत होती. ती इतक्या सहजतेने ते करत होती की पाहणाऱ्याला ते खूप सोपं आहे असंच वाटेल. सोफ्यावर बसून तन्वीची आई, आजी आणि जेरी देखील तन्वीच्या डान्सचा आनंद घेत होते. शेवटी गाणे संपले आणि तन्वी देखील थांबली आणि कमरेवर हात ठेवून मोठ्याने श्वास घेऊ लागली. तन्वीची आजी आणि आई तिच्यासाठी टाळ्या वाजवत होत्या आणि जेरी देखील त्याचे पुढचे 2 पाय वर करून त्याला तन्वीचा डान्स खूप आवडला आहे असं सांगत होता. तन्वी बाजूला जाऊन पाणी पिऊ लागली आणि शेवटी तिने आर्यनला पाहिलं. हॉलच्या दरवाजापुढे एकटक तो तन्वीकडे पाहत होता. तन्वी त्याला तिथे तसा उभा असलेला पाहून थोडी गोंधळली, पण आर्यन अजूनही तन्वीकडे एकटक लावूनच पाहत होता. तू काय करत आहेस इथे? तन्वीने पाण्याचा ग्लास खाली ठेवला आणि त्याला विचारू लागली. तेव्हा आर्यन एकदम शुद्धीत आला आणि इकडे तिकडे पाहू लागला. मी इथे आर्यन जणू तो तिथे का आला आहे ते विसरलाच होता आणि तितक्यात त्याने त्याच्या हातात असलेलं ताट पाहिलं आणि तो तिथे कशासाठी आला आहे हे त्याला आठवलं. तोपर्यंत तन्वीची आई सीमा आर्यनजवळ आली. काय झालं आर्यन? काही काम होतं का? सीमा आर्यनला विचारू लागली. हो काकी, ते डोशांनी आईसाठी तन्वीला पाठवलं आहे, आर्यन म्हणाला आणि सगळे त्याच्याकडे पाहू लागले. नाही म्हणजे आईने तन्वीसाठी डोसे पाठवले आहेत, आर्यन परत म्हणाला. ते ऐकून तन्वी खूप खुश झाली आणि ती आर्यनसमोर येऊन उभी राहिली. अरे वा, असं म्हणत तन्वी आर्यनच्या हातातील प्लेट घेऊ लागली, पण आर्यन प्लेट सोडतच नव्हता. आर्यन परत तन्वीकडेच पाहत होता. त्याने तन्वीला असं कधीच पाहिलं नव्हतं. तन्वीने परत प्लेट ओढली. अरे सोड ना, माझ्यासाठी पाठवले आहेत ना डोसे, तन्वी प्लेट ओढत म्हणाली आणि आर्यनने प्लेट सोडली. तन्वी परत त्याच्याकडे रागाने पाहत ती प्लेट घेऊन सोफ्यावर जाऊन बसली. जेरी सोफ्यावरून उठून आर्यनकडे धावत आला आणि परत आर्यनची पॅन्ट पकडू लागला, पण तितक्यात सीमा जेरीला ओरडली आणि जेरी परत सोफ्यावर जाऊन बसला. काय माहीत याला माझी पॅन्ट पकडायला काय आवडतं, आर्यन जेरीकडे पाहत म्हणाला. काळजी करू नको, तो चावत नाही, सीमा आर्यनला म्हणाली. बरं आर्यन, तू चहा घेणार, सीमाने विचारलं. नाही काकी, नको, आई माझ्यासाठी घरी डोसे बनवत आहे, मी येतो, आर्यन म्हणाला. बरं ठीक आहे, सीमा म्हणाली आणि आर्यन तिथून बाहेर गेला. बाहेर येऊन आर्यन स्वतःलाच प्रश्न विचारू लागला की असा कसा मी तिच्याकडे पाहू शकतो? मी कसा विसरू शकतो की ती भांडकुदळ तन्वी आहे जी मला सतत त्रास देत असते? पण आज ती खूपच वेगळी वाटत होती. ती सुंदर, सहज डान्स करताना कोणतरी दुसरीच मुलगी होती असं वाटत होतं. नाही, ती भांडकुदळ तन्वीच राहणार आहे नेहमी आणि आज तिने जे काही बाईकसोबत केलं आहे त्यानंतर तर तिचा बदला घेतलाच पाहिजे, असा विचार करत आर्यन घरी गेला.